सिलिकॉन Si. atomic number 14. जेवढे atomic number आहे तेवढे electrons fill करायचे, because atomic number is the number of electrons, म्हणजे either the number of electrons or number of protons, because both are same. आता सांग. एक मिनिट. सिलिकॉन Si, atomic number 14, 22622. परफेक्ट. इथे काय येणार कंडेन्स? आणि तिकडे येणार Ne3s2 3p2. आणि तिथे येणार एक बॉक्स मध्ये एक वरती आणि एक खालती, आणि तिन्ही ह्याच्यामध्ये बस दोन वरती. कसे ते? वरती पहिल्याच वरती, दुसऱ्याच वरती. बॉक्स मध्ये वरती आणि सेकंड बॉक्स मध्ये वरती. येस, हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी, विंडो सीट प्रिन्सिपल. ओके, फॉस्फरस P, atomic number 15. 22623. 22623. आता इथे P can have maximum 6 electrons, so you can fill up to 6 electrons in the P subshell. Okay. Any 3s2 3p3. एका बॉक्स मध्ये एक अपवर्ड एक डाऊनवर्ड, आणि आता या 3p मध्ये 3 बॉक्स मध्ये 3ही अपवर्ड. आता सल्फर क्लोरीन आणि आर्गॉनचा लिहायचा प्रयत्न कर बघू. सल्फर 16, क्लोरीन 17, आर्गॉन 18. ओके. सल्फरचं 22624, Ne3s2 3p4. पहिल्या बॉक्स मध्ये एक वरती आणि एक खालती. आधी पहिला बॉक्स, दुसरा बॉक्स, तिसरा बॉक्स, सगळ्यांमध्ये एक एक आधी घालायचा. लिहिताना पण तसंच करायचं, म्हणजे चुकायला होत नाही. ओके. आणि तीन बॉक्सेस मधला एक वरती आणि खालती होणार फर्स्ट बॉक्स मध्ये. परफेक्ट. म्हणजे फिलअप करताना कसं करायचं? 1 2 3 आणि 4th विल पेअर. पुढचा 22625, Ne3s2 3p5. मग पहिल्या बॉक्स मध्ये, म्हणजे एसच्या बॉक्स मध्ये पहिल्या वरती आणि खालती, आणि पीच्या तिन्ही बॉक्स मध्ये फर्स्ट आणि सेकंडला वरती खालती असणार, आणि थर्ड बॉक्सला बस वरती. पण ते लिहिताना असं लिहायचं 1 2 3, 4th विल पेअर, 5th विल पेअर. पुढे आर्गॉन 22626, Ne3s2 3p6. पहिला बॉक्स वरती आणि खालती, सेकंड बॉक्स मध्ये म्हणजे बाकीचे तिन्ही याच्यामध्ये सगळे वरती खालती. आता पुढचं आहे पोटॅशियम. ओके. पोटॅशियम K. आता हा पण K का तर कॅलियम पासून घेतलाय. ओरिजिनल वर्ड त्याचा कॅलियम आहे म्हणून K. 19. इथे सांग आता. 22621. परफेक्ट. कारण 6 पेक्षा जास्त असू शकत नाहीत ना P मध्ये. मग आता इथे बॅलन्स, इथे कंडेन्स कॉन्फिगरेशन कसं असेल? Ne नाही, इथे पहिले AR असणार. बरोबर. AR 4s1. 4s1. परफेक्ट. आता फक्त इथे 1. पर्यंत जाणार आहे, म्हणजे 4s च्या नंतर पण असतील का? आपल्याला 3D पर्यंत आहे, पण आता आपण 20 पर्यंतच आपण आता घेऊया. म्हणजे
आत्ता 11वी लेवलला 20 पर्यंत सफिशियंट आहे. मग नंतर मी तुला सांगते म्हणजे आत्ता म्हणजे ह्या स्टेजला 20 पर्यंत घेऊया, मग पुस्तकात जसं जसं पुढे प्रोग्रेस होईल तसं तुला सांगेन मी. ठीक आहे. आता कॅल्शियमचं लिहि बघू. नंबर 20. हॅलो, एक क्लास चालू आहे, थोड्या वेळाने करू. क्लास चालू आहे, थोड्या वेळाने करते. उद्याच. हो. उद्या. लिहिलं कॅल्शियम. ॲटॉमिक नंबर 20. 2266262 म्हणजे आर्गॉन Ar4s2. परफेक्ट. आणि इकडे आणि मग एक वरती आणि खाली. शाबास. आता तुझ्याकडे सगळी कॉन्फिगरेशन लिहिलेली आहेत ना आता. हा, तर आता ती तू कॉन्फिगरेशन बघ आणि ती कॉन्फिगरेशन तू बघ. त्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन बघ हायड्रोजनचं. काय कॉन्फिगरेशन? 1s1. 1s1 आहे ना. लिथियमचं बघ. 2s1. 2p. लिथियम. 2s1 2s1 2p2 बेरिलियमचं झालं. हा, लिथियमचं 2s1. सॉरी, बेरिलियमचं पण नाही, बोरॉनचं 2s2 2p1 झालं. लिथियमचं 2s1. सोडियमचं काय आहे? 3s1. पोटॅशियमचं 4s1. हा. तर आता हे तू कॉन्फिगरेशन बघ आणि इथे तुला पिरियडिक टेबल दिसतंय, त्याची पोझिशन बघ. हायड्रोजन 1s1. आता हा 1 कुठला आहे ना, 1s1 मधला 1 कुठला आहे? मागचा जो नंबर आहे ना, दॅट स्टँड्स फॉर नंबर ऑफ पिरियड इन विच इट इज प्रेझेंट. आणि s1 म्हणजे तो ns1 म्हणजे ते सगळे फर्स्ट ग्रुप मधली एलिमेंट आहेत. लिथियमचं 2s1 आहे म्हणजे इट इज प्रेझेंट इन द सेकंड पिरियड, आणि s1 म्हणजे तो फर्स्ट ग्रुप मधला एलिमेंट आहे. सोडियम 3s1 कॉन्फिगरेशन आहे म्हणजे थर्ड पिरियड मध्ये, आणि s1 म्हणजे फर्स्ट ग्रुप मध्ये. पोटॅशियमचं 4s1 आहे म्हणजे फोर्थ पिरियड मध्ये, आणि s1 म्हणजे फर्स्ट ग्रुप मध्ये. सो त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं आपल्याला त्यांची पोझिशन कळते. सो एव्हरी, आता इथे बघितलं तर एव्हरी पिरियड स्टार्ट्स विथ s म्हणजे s1 पासून स्टार्ट होतो हा. 1s1 2s1 3s1 4s1. लाईकवाइज रुबिडियम विल स्टार्ट ॲज 5s1, सीझियम 6s1, फ्रान्झियम 7s1 असं कॉन्फिगरेशन असणार. अँड एव्हरी पिरियड एंड्स विथ 6. ओनली फक्त हेलियमचा हे आहे, त्याला हेलियम 2s2 आहे ना, कारण आपल्याला माहिती आहे हायड्रोजन आणि हेलियमची पोझिशन, ही हेलियमची पोझिशन दिली आहे त्याला त्याच्या प्रॉपर्टीज नुसार, आणि हायड्रोजनची पोझिशन दिली आहे त्याला त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार. कारण हायड्रोजन आणि हेलियमचं पोझिशन पिरियडिक टेबल मधली हे एक शॉर्टकमिंग या पिरियडिक टेबलचं की लिमिटेशन आहे. त्यामुळे हा हेलियमचं कॉन्फिगरेशन ह्याच्या रूल मध्ये बसत नाही, पण तरी त्याला इथे बसवलंय. पण निऑन पासून जर बघितलं तर निऑनचं कॉन्फिगरेशन आहे 2p6. 2s2 2p6 आहे ना. सो सेकंड पिरियड मध्ये आणि 8 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल, बरोबर. नंतर आर्गॉनचं बघितलं तर 3s2 3p6 आहे व्हॅलन्स कॉन्फिगरेशन, म्हणजे थर्ड पिरियड मध्ये आणि 8 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल.
अशी जी सगळी एलिमेंट्स आहेत या 18 ग्रुप मधली त्यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे एव्हरी पिरियड स्टार्ट्स विथ द फिलिंग ऑफ एस सबशेल अँड एंड्स विथ द कम्प्लिशन ऑफ पी सबशेल. असं सगळ्या पिरियड्सचं होतं पिरियोडिक टेबल मध्ये. म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर प्युअरली बेस्ड पिरियोडिक टेबल आहे. आता तू त्याचा एक फोटो लागेल हो म्हणजे हो समजायला. पाठवते मला ते एनचं नाही कळालं. काय काय वरचं ते एन लिहिलंय ना तुम्ही. एन 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 एक मिनिट. हो हो. कुठलं हे एन ना. एन म्हणजे हे नंबर ऑफ पिरियड. आता हायड्रोजन साठी 1s1 आहे, लिथियम साठी 2s1. त्याचा नंबर ऑफ पिरियड ज्या पिरियड मध्ये बसतो ते म्हणजे व्हॅलन्स शेल मध्ये. व्हॅलन्स शेल कुठली आहे ती व्हॅलन्स शेल आहे. तिथे n-1 हा ns2 म्हणजे n म्हणजे व्हॅलन्स शेल आणि n-1 म्हणजे व्हॅलन्सच्या आतली शेल असं. n-2 म्हणजे व्हॅलन्स पासून थर्ड शेल असं. हे तुला याचा पिक्चर पाठवते मी. फोटो आहे माझ्याकडे. हा पाठवते. आता जर तू आता कॉन्फिगरेशन बघ बेरिलियम आणि मॅग्नेशियमचं. बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम. बेरिलियमचं असेल 2s2, मॅग्नेशियम 3s2 आणि कॅल्शियम 4s2. असं आहे कॉन्फिगरेशन है ना. म्हणजे बेरिलियम 2s2 का आता सेकंड पिरियड मध्ये आहे आणि ग्रुप 2 मध्ये आहे. मॅग्नेशियम 3s2 का आता थर्ड पिरियड मध्ये ग्रुप 2 मध्ये. कॅल्शियम 4s2 का आता थर्ड पिरियड मध्ये आणि सेकंड ग्रुप मध्ये. फोर्थ पिरियड मध्ये आणि सेकंड ग्रुप मध्ये. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना ते पोझिशनशी रिलेटेड आहे त्यांच्या. त्याप्रमाणे त्यांची पोझिशन इथे हे केलेली आहे. फक्त हायड्रोजन आणि हेलियमचं सोडलं तर. तरी पण हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन आणि पोझिशन सेम आहे. फक्त हेलियमचं हे आहे थोडस ऑड आहे कारण दॅट इज बेस्ड अपॉन द प्रॉपर्टीज. बाकी सगळे जे पिरियोडिक टेबल आहे त्याची जी अरेंजमेंट आहे दॅट डिपेंड्स प्युअरली अपॉन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. The electrons in the noble gas configuration are termed as core electrons, while the one in the outer shell are called as valence electron. म्हणजे आता सोडियमचा आपण बघितलं निऑन 3s1 तर हे झाले कोर इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कोर इलेक्ट्रॉन्स विल नॉट टेक पार्ट इन द बॉन्डिंग. ओनली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विल टेक पार्ट इन द बॉन्डिंग. कोर म्हणजे व्हॅलन्सच्या आतले सगळे की जे शिल्डिंग इफेक्ट दाखवतात ना ते सगळे कोर इलेक्ट्रॉन्स. स्टॅबिलिटी ऑफ कम्प्लिटली फिल्ड आणि हाफ फिल्ड ऑर्बिटल. आता तुला मी काढून दाखवते म्हणजे अरे इथे आहेच काढलेलं. वा छान. आता हे पोटॅशियम नंतर पोटॅशियम कॅल्शियम नंतर जी 10 एलिमेंट्स आहेत ना तुला ह्याच्यात दाखवते परत पिक्चर. हे पोटॅशियम झाल्यानंतर कॅल्शियम नंतर ही जी 10 एलिमेंट्स आहेत स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. ही जी 10 एलिमेंट्स आहेत या 10 एलिमेंट्स मध्ये 3D सबशेल फिल होते. कारण आता आपण बघितलं की 1s, 2s, 2p, 3s, 4s, 3p नंतर 4s येते, 4s नंतर 3D येते. म्हणजे खरं तर 3D ही थर्ड मेन शेलची आहे पण n+l रूल प्रमाणे 3D ची एनर्जी 4s पेक्षा जास्त असल्यामुळे आधी 4s मध्ये इलेक्ट्रॉन फिल होतात आणि मग 3D मध्ये फिल होतात. बट ही थर्ड मेन शेलची हे आहे काय सबशेल आहे म्हणून आपण तुला इथे लिहून दाखवते म्हणजे कळेल. हे इथे आपण कॅल्शियम पर्यंत लिहिलं ना. इथे के जी शेल आहे
त्या के शेलची एकच सबशेल आहे 1s. एल शेलच्या 2 सबशेल आहेत 2s आणि 2p. नंतर एम शेलचा सबशेल आहे 3s 3p आणि 3d. आणि एन सबशेलची आहे 4s 4p वगैरे. त्यात आपलं सध्या 4s पर्यंतच इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक सबशेलची कपॅसिटी पण आपल्याला माहिती आहे. ह्याच्यामध्ये आता जे आपण कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं ना, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यात आपण लिहिलं 1s2 2s2 2p6 3s2 3p6. आणि ऍक्च्युअली ते 3d मध्ये आधी इलेक्ट्रॉन गेले पाहिजेत. कारण का? बिकॉज 3d इज द सबशेल ऑफ द थर्ड मेन शेल. बट ऍज 4s इज हॅव्हिंग लेस एनर्जी दॅन 3d, म्हणून हा 4s मध्ये आधी इलेक्ट्रॉन जातात आणि मग 3d मध्ये जातात. मग आता 4s ची तर कपॅसिटी भरली. 4s नंतर येतं 4p. 4p मग 4d. हा 4s नंतर येतं 4p. 4p चा n प्लस एल रूल प्रमाणे व्हॅल्यू आहे 4 प्लस 1 म्हणजे 5 व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. आणि 3d ची आहे 3 प्लस 2 म्हणजे 5. कारण डी सबशेल साठी L इज इक्वल टू 2 आहे ना आणि N इज इक्वल टू 3. दोघांची 5 n प्लस एल व्हॅल्यू आहे. पण जेव्हा दोघांची n प्लस एल व्हॅल्यू सेम असते, त्याची n व्हॅल्यू कमी, त्याची कमी एनर्जी कमी. म्हणून आता इलेक्ट्रॉन 4p मध्ये जाणार नाही, आता इलेक्ट्रॉन 3d मध्ये जाणार. म्हणजे 4s नंतर इलेक्ट्रॉन कोणामध्ये जाणार? तर 3d मध्ये जाणार. म्हणजे आता जी पुढची 10 एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांचे इलेक्ट्रॉन 3d मध्ये फील होणार. तर ते कसे फील होणार ते तुला सांगते. आता मी इकडे लिहून दाखवते म्हणजे तुला कळेल. आता मी सगळी एलिमेंट्स तुला लिहून दाखवते म्हणजे पुढे कळेल. आता हे हाताने सगळं लिहून दाखवते. कॅल्शियम नंतरचं एलिमेंट आहे इकडे स्कॅन्डियम Sc आणि त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 21. स्कॅन्डियम साठी आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1. आधी 4s मध्ये जाणार मग 3d मध्ये. स्कॅन्डियम नंतर आहे टिटॅनियम. टिटॅनियमचा आहे Ti22. लिहू का? हा चालेल, लिही. हे वरचं पण लिही. हा हे वरचं सगळं लिही. हा ओके. बरं, तुला पुढे बॉक्स कॉन्फिगरेशन काढायची हे आहे का? तुझ्याकडे आता चार्ट, रफ चार्ट तयार असेल ना? हो. हा मग जरा एकच मिनिट थांब. हे जरा मी नीटच काढते म्हणजे मला पण इथे बॉक्स कॉन्फिगरेशन तुला काढून दाखवता येईल. स्कॅन्डिनियम साठी 2262621 होणार ना? हा 3d1. ते असं नको लिहूस तू. ते म्हणताना असं म्हणायचं 1s2 2s2 असं. हा मी एक मिनिट इथे स्कॅन्डियम Sc K 1s L 2s 2p M 3s
3p 3d 4s आणि इथे मी बॉक्स मधलं फक्त आता लिहिते हा कॉन्फिगरेशन, म्हणजे कारण ना ह्याला 5 बॉक्स लागतील ना काढायला, डी वाले 5 आहेत ना बॉक्स. मी कंडेन्स लिहित नाही, पण कंडेन्स लिहायला हवं. आर्गॉन असं कंडेन्स मध्ये लिहायला पाहिजे. मी ते वाटलं तर तुला खाली लिहून दाखवते. हा आता स्कॅन्डियम 21 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1. आता लिहिताना आधी इथे 4s चे लिहायचं, 4s2 आणि 3d1 म्हणजे हे हा का 4s2 3d1 असं का लिहायचं, कारण 4s मध्ये आधी इलेक्ट्रॉन जातात ना, म्हणून आधी 4s लिहायचं आणि मग 3d लिहायचं. 3d1 असं लिहिलं. स्कॅन्डियम नंतर येईल टिटॅनियम. टिटॅनियम Ti22 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d2. किंवा असं लिहिलंस तू तरी पण चालेल. बेटर तू 3d आणि 4s असंच लिह, कारण नंतर ना तसंच आपल्याला उपयोगी पडणार आहे. आधी 3d आणि मग 4s, कारण नंतर आपल्याला ते 3d आधी आणि मग 4s असंच उपयोगी पडणार आहे. सो आपण आधी 3d काढूया. थ्री डी चे 5 बॉक्सेस. मी आता प्रत्येक वेळेला खाली बॉक्सेस काढत नाही हा, कारण ना इथे जागा होणार नाही. आणि 4s चा एक बॉक्स, म्हणजे आता इथे हा एक आला आणि इकडे 4s चे 2 आले. इथे परत 4s चे 2 आले आणि 3d चे 1 आणि 1. अनलेस अँड अंटिल हे 5 बॉक्स फिल होतील, हाफ फिल होत नाहीत, तोपर्यंत पेअरिंग होणार नाही. टिटॅनियम नंतर आहे व्हॅनॅडियम. व्हॅनॅडियम V23 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d3. मग हे 4s2 असे लिहायचे, हा 4s आणि हा 3d. आणि 3d3 कसे लिहायचे, एका बॉक्स मध्ये एक, दुसऱ्या बॉक्स मध्ये एक, तिसऱ्या बॉक्स मध्ये एक. इथपर्यंत लिहून झालं की सांग. आता पुढचा आहे क्रोमियम Cr24. कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6. आता इथे एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन इज 4s2 3d4. म्हणजे आता इथे कसं 3d मध्ये 1 गेले 2 गेले 3 गेले, त्याच लिंक प्रमाणे इथे 4s 3d मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स म्हणजे असे इलेक्ट्रॉन्स भरायला पाहिजेत. खरं म्हणजे पाहिजे. दिस इज एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन. हे आहे एक्सपेक्टेड. बट ऍक्च्युअल त्याचं कॉन्फिगरेशन कसं आहे, ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन इज डिफरंट. Actual configuration is 1s2 2s2 2p6 3s2 3p6. इथे बरोबर इथपर्यंत सेम आहे. 4s1 3d5 हे आहे ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन. त्याचं रिझन सांगते. म्हणजे कसं येणार, हे इथे 1 इथे 1 2 3 4 आणि 5. हे कशामुळे आहे, तर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ half filled orbital. Extra stability of exactly half filled orbital. What is exactly half filled orbital? आता इथे जर आपण कॉन्फिगरेशन बघितलं पहिलं, म्हणजे एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन बघूया आधी. एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन हे
बॅलन्स कॉन्फिगरेशन बघितलं तर एक्सपेक्टेड इज आर्गॉन 4s 2 3d 4. एक मिनिट हा. आर्गॉन 4s2 3d4 हे एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन. मग याच्यामध्ये बॉक्स कसे येणार, तर हा 3D चा बॉक्स झाला, 3D चे 5 बॉक्स आणि हा 4s चा एक बॉक्स. मग 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि इथे 1 2 3 4. हे झालं एक्सपेक्टेड. आणि ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन काय आहे, ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन आहे आर्गॉन 3d5 4s1. म्हणजे इथे कॉन्फिगरेशन कसं येणार, तर 1 2 3 4 5, इथे 1 इलेक्ट्रॉन, इथे 1 1 1 1 1. पहिल्या केसमध्ये काय आहे, तर पहिल्या केसमध्ये हे आहे फुल फील्ड आणि हे आहे पार्शली फील्ड. कारण कपॅसिटी 10 आहे ना, म्हणजे इट इज निदर हाफ फील्ड निदर फुल फील्ड. आणि इथे कसं आहे, दिस इज हाफ फील्ड कारण का कपॅसिटी 2 आहे, अँड दिस इज ऑल्सो हाफ फील्ड, म्हणजे बोथ आर एक्झॅक्टली हाफ फील्ड. हाफ फील्ड ऑर्बिटल्स आर सिमेट्रिकल. इथे सिमेट्रिकली फील्ड आहेत ना सगळी, तर प्रत्येकात एक एक इलेक्ट्रॉन, ह्याच्यात पण एक इलेक्ट्रॉन. आता 4s चा इतका प्रश्न येत नाही कारण एकच ऑर्बिटल आहे, पण इथे जास्त सिमेट्रिकलला महत्व आहे, बिकॉज देर आर 5 ऑर्बिटल्स अँड 5 ऑर्बिटल्स आर एक्झॅक्टली हाफ फील्ड, म्हणून दे आर एक्स्ट्रा स्टेबल. अँड एव्हरी एंटिटी इन द वर्ल्ड गोज टू अ स्टॅबिलिटी. 4s आणि 3D ह्या ज्या एनर्जी लेवल्स आहेत त्यांच्यातला डिफरन्स खूप कमी आहे. And therefore electron can be easily transferred from 4s to 3D to make the configuration 3d5 4s1. So इकडचा एक इलेक्ट्रॉन इकडे जातो आणि जी अनपेअरिंग साठी जी एनर्जी लागते ना, ती एनर्जी कमी असते स्टॅबिलिटी मिळवण्यापेक्षा. मग स्टॅबिलिटी मिळवून म्हणजे मिळवणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी. म्हणून इन्स्टेड ऑफ 3d4 4s2 the configuration becomes 3d5 4s1. त्यामुळे क्रोमियमचं एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन आणि ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन डिफरंट आहे. एक्झाम मध्ये विचारलं तर हे कॉन्फिगरेशन लिहायचं ऍक्च्युअल. आणि जर असं विचारलं वाय द कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम इज different than the expected configuration, actual configuration is different, मग त्याला हे रिझन लिहायचं, बिकॉज ऑफ द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ द एक्झॅक्टली हाफ फील्ड ऑर्बिटल. येते लक्षात? आता क्रोमियमची दोन्ही कॉन्फिगरेशन लिहून घे आणि हे सगळं पण खालचं लिहून घे. एक्झॅक्टली हाफ फील्ड किंवा फुल असं सगळं आहे ते.
ते एक्स्ट्रा काय दिलंय? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, एक्स्ट्रा स्टेबल. नाही, खालती एक्स्ट्रा स्टेबल. ओके. आता क्रोमियम नंतर जे एलिमेंट आहे दॅट इज मँगनीज. सो ह्याच्यासाठी एक्झॅक्टली कुठला वाला लिहू? ऍक्च्युअल वाला ना? ऍक्च्युअल वाला लिहायचं. एक्झाम मध्ये विचारलं तर ऍक्च्युअल लिहायचं, आणि जर व्हाय इट इज डिफरंट असं विचारलं तर हे सगळं लिहायचं. हा, ओके. आता मँगनीज Mn, atomic number 25. आता कॉन्फिगरेशन विल बी 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि मग 4s2 3d5. आता इथे 4s2 3d5 येणार, म्हणजे परत इकडचा एक जो इलेक्ट्रॉन आहे तो 4s मध्ये जाणार आणि न्यू इलेक्ट्रॉन विल बी इन द 3d. आणि मग कॉन्फिगरेशन येणार इकडे, आणि इथे 1 2 3 4 आणि 5 येते लक्षात. सो तर मँगनीज लिहून घे. झालं. मँगनीज नंतर येणार आयर्न, Fe. आता हे पण फेरम या शब्दावर आलाय म्हणून ते Fe. 26. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d6. आता हे 4s2 येणार इकडे, 3d6 कसं येणार? 1 2 3 4 5 and 6th will pair. जे पहिल्या ह्याच्यात पेअर येणार नाही, बाकी सगळे सिंगल. पण आधी सगळे सिंगल भरायचे आणि मग पहिल्यात पेअर करायचे. आता हे लिहून झाल्यानंतर एक मिनिट, हे लिहून झाल्यानंतर आयन झाल्यानंतर तू पुढचं एलिमेंट लिहून घे, निकल. NiCkel, atomic number 28, आणि त्याचं कॉन्फिगरेशन लिहायचा प्रयत्न कर. निकेल, निकेल. Ni ना, हा, N कॅपिटल I स्मॉल. आपण ते म्हणताना 1s2 2s2 असं म्हणायचं. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 1s2 1s2 2s2 2p6 3s2 3p6 मग 3d6 नाही 3d7 होणार, 4s2 आणि 4p1. सॉरी मी तुला हे ना चुकून निकल सांगितलं. ऍक्च्युली इट शुड बी कोबाल्ट. सॉरी कोबाल्ट. आयन नंतर कोबाल्ट, कोबाल्ट CO27. atomic number 27 is cobalt, not nickel. तेच म्हणजे निकल 8 येतो आणि इथे 7 कसे आले. हा, मग आता 4s मध्ये 2 आणि इकडे लिहिताना ना, हे बघ इथे लिहिताना असं लिहायचं 1 2 3 4 5 6th will pair 7 will pair. हा, कोबाल्ट. आता निकल, निकल Ni28.
आता कॉपर Cu29. आता जसं क्रोमियमचं कॉन्फिगरेशन डिफरंट आहे ना, तसंच कॉपरचं पण कॉन्फिगरेशन डिफरंट आहे. म्हणजे एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल इज डिफरंट. एक्सपेक्टेड इज 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d9. जसं बघितलं तू 1 2 3 4 5 6 7 8 असे इलेक्ट्रॉन फिल झाले डी मध्ये, तसे इथे 9 पाहिजे. म्हणजे हे त्याचं एक्सपेक्टेड आहे. 1 2 3 4 5 6 will pair, 7 will pair, 8 will pair, 9 will pair. बट एक्सपेक्टेड त्याचं कॉन्फिगरेशन वेगळं आहे आणि ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन वेगळं आहे. सो ऍक्च्युअल इज सुरुवातीला सगळं सेम 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. आता 4s1, 3d10. So this is actual configuration. 1 2 3 4 5 6 will pair, 7 will pair, 8 will pair, 9 will pair and 10 will pair. This is actual configuration. इथे पण सेम. जर हे 9 आणि 1 असं असतं, म्हणजे 3d9 आणि 4s1 असं असतं, तर 3d9 is partially filled and this is 4s is full filled. पण जर one of the electron from 4s shifts to 3d, then it becomes exactly fulfilled. And exactly fulfilled is extra stable. And this is exactly half filled. That is also extra stable. Therefore, to attain the stability, one of the electron from 4s shifts to 3d and it becomes 3d10 4s1. So actual configuration is 3d10 4s1. So मगाचं जसं लिहून घेतलंस तसं कॉपरचं पण लिहून घे. दोन्ही लिहिलं एक्सपेक्टेड ऍक्च्युअल. आता झिंक Zn atomic number 30. जसं मॅंगॅनीजचं झालं तसंच आता झिंकचं पण 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d10. म्हणजे इथे 4s2 म्हणजे परत एक इलेक्ट्रॉन 3d मधनं 4s मध्ये जाणार आणि नेक्स्ट इलेक्ट्रॉन परत 3d मध्ये जाणार. म्हणजे इथे सगळे फुलफिल सगळेच हे होणार, पेअर होणार. 3d10 4s2. आता हे सगळे तुझ्या समोर आहेत, बरोबर. 3d मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ना, इफ दे आर पेअर्ड और नॉट पेअर्ड, त्याच्यावर त्याच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज डिपेंड असतात. म्हणजे तिथे सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर ते कलरलेस असतात. ते एलिमेंट्स कलरलेस असतात किंवा त्याचे कंपाऊंड कलरलेस असतात किंवा डायमॅग्नेटिक असतात नेचर. आणि जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील 3D मध्ये, तर ते पॅरामॅग्नेटिक असतात आणि कलर्ड असतात त्याचे कंपाऊंड. तर आता मला सांग की ह्याच्यामध्ये 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असलेली कुठली कुठली एलिमेंट आहेत? 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन द 3D सबशेल अशी कुठली कुठली एलिमेंट आहेत? 3D मध्ये आयर्न होईल. 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मॅग्नीज. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे काय? सिंगल इलेक्ट्रॉन इन द 3D सबशेल. असं कुठल्या कुठल्या सबशेल मध्ये आहे, म्हणून तुला असं बॉक्स मधलं कॉन्फिगरेशन सांगितलंय. 3D मध्ये सुट्टा इलेक्ट्रॉन आहे, असं कुठे कुठे असणार आहे सांग? 3D मध्ये इलेक्ट्रॉन नसणारा? नाही का? नाही काय? सिंगल इलेक्ट्रॉन. सिंगल म्हणजे पेअर नसणारा, अनपेअर्ड. एकच इलेक्ट्रॉन
एकच इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे असं 3D मध्ये असे कुठले कुठले एलिमेंट आहे त्यातली? ओनली एक. कुठलं? हा, ओनली वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कॉपर मध्ये नाही, कॉपर मध्ये सगळे होतात. निकल. निकल मध्ये किती अनपेअर्ड आहेत? एक. एकच अनपेअर्ड आहे? दोन आहेत. निकल मध्ये दोन अनपेअर्ड आहेत ना, मग वन अनपेअर्ड कशात आहे? कुठल्यात पण नाही. स्कॅन्डियम मध्ये आहे ना. हा, स्कॅन्डियम मध्ये आहे ना. म्हणजे 3D1 ज्याचं कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामध्ये वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. आता 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोणाकोणामध्ये आहेत? टायटेनियम मध्ये. बरोबर आहे, टायटेनियम मध्ये. आणि हा, टायटेनियम. अजून कोणामध्ये? आपलं हे निकल मध्ये. बरोबर आहे. जे 3D8 कॉन्फिगरेशन असलेले त्याच्यामध्ये आहेत, बरोबर. व्हॅनेडियम असेल. व्हॅनेडियम मध्ये 3D3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आणि कोणात असतील अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 3? कोबाल्ट मध्ये. करेक्ट. म्हणजे 3D7 कॉन्फिगरेशन वाला, बरोबर. आता 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोणामध्ये असतील? क्रोमियम एक्सपेक्टेड वाल्याच्या. नाही, क्रोमियम मध्ये नाही. एक्सपेक्टेड वाला नाही धरायचा. ओके, मग ह्याच्यात आयन मध्ये. करेक्ट. 3D6 कॉन्फिगरेशन वाला, बरोबर आहे. आणि 5 अनपेअर्ड कोणामध्ये असतील? मॅंगनीज मध्ये आणि क्रोमियम मध्ये पण. म्हणजे 3D5 आणि क्रोमियम मध्ये पण 3D5. आणि नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोणात असेल? नो अनपेअर्ड. नो अनपेअर्ड क्रोमियम मध्ये आहेत की 5 अनपेअर्ड आहेत. नो अनपेअर्ड म्हणजे ऑल पेअर्ड. हो, तसं का. मग कॉपर 3D10 आणि नाही. हो, बरोबर आहे. झिंक पण 3D10 आणि कॉपर पण 3D10. बरोबर आहे. मग आता मला सांग की ही जी एलिमेंट्स आहेत ना, म्हणजे हे जे कॉन्फिगरेशन आहे त्या कॉन्फिगरेशनचं काही रिलेशन आहे का रे एकमेकाशी? 3D2, 3D10, 3D3, 3D7, 3D5, 3D10 काही कॉन्फिगरेशनचं रिलेशन वाटतंय तुला? हो. काय रिलेशन आहे? की त्यांच्यामध्ये काहीतरी म्हणजे असं त्यांचे ऑर्बिटल्स जराशे हे आहेत, म्हणजे पेअर्ड नाहीयेत. नाही, ते कॉमन. नाही, ते कॉन्फिगरेशन मध्ये रिलेशन काय? त्यांच्यातले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघितलेस ना तर सगळ्यांची सम 10 आहे. 2, 8, 10, 7, 3, 10, 5, 5, 10 है ना. कारण का तर त्याची कपॅसिटी 10 आहे ना. त्यामुळे ज्यांच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत ते आयदर 3D2 असणार. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत ते आयदर 3D2 असणार म्हणजे असं कॉन्फिगरेशन, किंवा 3D8 असणार म्हणजे असं कॉन्फिगरेशन. बरोबर. म्हणजे हे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजेच डी इलेक्ट्रॉन्स किंवा 10 मायनस जे डी इलेक्ट्रॉन्स असतात तेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. सो नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कसे कॅल्क्युलेट करू शकतो नुसतं आपण न बघता? इज आयदर डी इलेक्ट्रॉन इटसेल्फ और 10 मायनस डी इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जर 3D2 ह्या कॉन्फिगरेशन वरनं म्हणजे जर 5 पर्यंत इलेक्ट्रॉन्स असतील त्या 3D मध्ये तर ते डी इलेक्ट्रॉन्स.
अप टू 5 असेल तर अप टू 5 इथे 3d5 कॉन्फिगरेशन आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण अनपेअर्ड पण 5 आहे. 3d3 3d2 ला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सेम आहे, 3d1 ला पण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सेम आहेत. आणि जर मोर दॅन 5 असेल, मोर दॅन 5 इलेक्ट्रॉन्स इन द डी सबशेल असेल तर 10 मायनस दॅट इलेक्ट्रॉन विल बी अनपेअर्ड. म्हणजे 10 मायनस 8 म्हणजे 2 अनपेअर्ड, 10 मायनस 7 म्हणजे 3 अनपेअर्ड, 10 मायनस 6 म्हणजे 4 अनपेअर्ड. असं हे असं आपण रिलेशन त्याला देऊ शकतो. ओके, सो हे झालं सगळं 30 पर्यंतची कॉन्फिगरेशन. आता हे तुला मी सांगितलं सिमेट्रिकल ऑर्बिटल म्हणजे काय, स्टॅबिलिटी ऑफ हाफ फिल्ड आणि फुल फिल्ड ऑर्बिटल काय, नंतर वाचायचं हे सगळं. आता एक्सचेंज एनर्जी, एक्सचेंज एनर्जी वाच बघू. Exchange energy, the stability of half-filled and completely filled orbitals is explained by exchange energy, that is shifting of or exchange of electrons from one orbital to another of the same subshell. म्हणजे असं म्हटलं तुला मी 4s मधनं 3d मध्ये इलेक्ट्रॉन एक शिफ्ट होतो. हा, larger the number of electrons with the same spin, larger is the exchange energy. Larger the number of electrons within पाहिजे, the same spin, larger is the exchange energy. Larger the exchange energy, larger the exchange. नाही हे नकोय. Larger the exchange energy, stabler is the electronic configuration. Consider the outer electron configuration of CR, which is according to Aufbau principle is 3d4 4s2, but in reality it is 3d5 4s1. In 3d4 4s2 there are 4 electrons with the same spin, whereas in 3d5 4s1 there are 6 electrons with the same spin. Therefore exchange energy is larger in the latter case. The preferred configuration of CR is 3d5 4s1. Consider the electronic configuration of chromium. आता इथे बघ there are no possible ways by which electrons can exchange their position in the 3d subshell. इथे बघ expected configuration काय 3d4 4s2, but reality काय 3d5 4s1. आता हे सेम स्पिन मध्ये इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे काय, जर 3d5 4s1 कॉन्फिगरेशन झालं तर सगळेच अपवर्ड स्पिनचे इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर आहे. कारण हे 5 अनपेड इलेक्ट्रॉन वरती टोकवाले 4s1 मधला पण तसाच सेम. आणि मग असे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जेव्हा मोर असतात तेव्हा एक्सचेंज एनर्जी पण मोर असते आणि दॅट कॉन्फिगरेशन इज मोर स्टेबल. आता इथे काय पॉसिबिलिटी आहे तर एक्सचेंज व्हायची पॉसिबिलिटी. there are number of possible ways by which electrons can exchange their position in the 3d subshell. कसे हे होऊ शकतात तर इकडचा इलेक्ट्रॉन इकडे जाऊ शकतो, इकडचा हे इलेक्ट्रॉन इकडे जाऊ शकतो, किंवा हा इलेक्ट्रॉन पेअर होऊ शकतो, किंवा इकडचा इलेक्ट्रॉन इकडे पेअर होऊ शकतो. असे नंबर ऑफ वेज आहेत. In 3d4 arrangement electron can exchange in 3 plus 2 plus 1 म्हणजे 6 ways. हा इलेक्ट्रॉन 3 वेज मध्ये, हा 2 वेज मध्ये आणि हा 1 वे मध्ये. त्यामुळे 6 पॉसिबिलिटी आहेत एक्सचेंज व्हायच्या. देर आर 6 पॉसिबिलिटीज ऑफ एक्सचेंज इलेक्ट्रॉन्स विथ द पॅरलल स्पिन. पॅरलल स्पिन म्हणजे काय, सगळ्यांचे सेम स्पिन आहेत. इन 3d5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द इलेक्ट्रॉन कॅन एक्सचेंज इन 10 वेज. कारण का हे 3d5 कॉन्फिगरेशन जेव्हा असेल तेव्हा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 5 असल्यामुळे त्याची 4 plus 3 plus 2 plus 1 plus 10 वेज मध्ये इट कॅन एक्सचेंज. आणि म्हणून 3d5 4s1 इज
मोर स्टेबल कॉन्फिगरेशन. हे एकदम टेक्निकल त्याचं रिझन झालं. पण मी तुला मगाशी सांगितलं ते सिमेट्रिकल आहे ते कॉन्फिगरेशन म्हणून स्टेबल आहे. हे पण वन ऑफ द रिझन आहे त्याचं. आणि तसंच कॉपरचं पण आहे. प्रश्न आहे द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम इज 3d5 and not 3d4 एक्सप्लेन. आता इथे सांग 2p आणि 3s मध्ये आधी कोण फील होईल? 3s. का? नाही 2p पहिले फेल होणार. का? का? 3s पहिले फेल होईल कारण की 3s मध्ये 2 हे असतात आणि p मध्ये आपला रूल काय? इलेक्ट्रॉन्स हाऊ इलेक्ट्रॉन्स फील्ड ज्याची एनर्जी कमी त्याच्यामध्ये आधी 2p पहिले फेल होणार. ज्याची एनर्जी फेल होणार मग 3s फेल होणार. का? कारण की p च हे 2 आहे आणि s च नाही p 6 पर्यंत जात आणि s च 2 आहे. n प्लस l रूल प्रमाणे एनर्जी कोणाची कमी आहे? n प्लस l. n प्लस l व्हॅल्यू काय काय 2p आणि 3s च्या? n प्लस l व्हॅल्यू याची n व्हॅल्यू 2 आणि p व्हॅल्यू 1. कारण का s साठी l व्हॅल्यू 1 असते ना आणि ह्याची 3 प्लस 0 म्हणजे ह्याची पण 3. सो बोथ आर हॅव्हिंग n प्लस l व्हॅल्यू सेम इक्वल आहेत पण ह्याची n व्हॅल्यू कमी आहे ना आणि ह्याची n व्हॅल्यू मोर आहे. n म्हणजे मागचा नंबर जो काय असतो तो. Therefore electron will go in 2p first and then in 3s. म्हणजे 2p ची एनर्जी इज लेस दॅन 3s. मग आपण 2p6 3s2 असं लिहितो ना लिहिताना. आता 3d आणि 4s च सांग मला. 3d ची n प्लस l व्हॅल्यू काय आहे? 3 प्लस d साठी 2 म्हणजे त्याचं अझिमुथल क्वांटम नंबर 2 आहे ना d साठी. s साठी 0, p साठी 1, d साठी 2 आणि f साठी 3 हे त्याचे l नंबर आहे. आणि 4s च काय असणार मग? 4 प्लस 0 म्हणजे 4. म्हणून 4s is having less energy than 3d because its n plus l value is 4 and it for d it is 3d it is 5. म्हणून इलेक्ट्रॉन विल गो म्हणून आपण 3d मध्ये आधी 4s आणि मग 3d लिहितो ना. म्हणजे 4s 2 झाल्यानंतर 3d1 3d2 असं भरतो. बरोबर आहे. आता आज तुला ते दाखवलेत ना लिहून सगळे 30 पर्यंत 11 to 30 ते सगळे परत लिहून काढायचे. मग नेक्स्ट टाइम आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करूया. ठीक आहे. ओके बाय. गुड नाईट.